हे गाईज गुड मॉर्निंग. तर बघा, सर्दी माझी इतकी बेकार असते ना, की माझा एक डोळ्यातून नुसतं कंटिन्यूअसली रेग्युलर कंटिन्युअसली पाणी चालू असतं आणि एक डोळ्यातच सुजूनही जातो. तुम्ही बघूच शकतात. तर आजही होता आजही होता म्हणजे आजचा शेवटचा पेपर आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर मी फ्री होईल फक्त 1 हफ्त्यासाठी त्याच्यानंतर परत एक्सटर्नल फायनल आहे, पेपर सुरू होणार आहे. बट स्टिल ठीक आहे ना, काही असो 1 हफ्ता तर असेल. तर तुम्हाला माहिती आहे का, मागच्या व्लॉगमध्ये आम्ही टीचरचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. तर त्या मॅम इतक्या स्वीट आहे, की त्यांनी आम्हाला रिटर्न गिफ्टसुद्धा दिले आणि मला तर एवढी एवढी खुशी होत होती ना, की लिटरली म्हणजे त्या किती स्वीट आहे. आणि त्यानंतर आम्हाला कॉलेजमध्ये हा बर्ड सापडलेला, तर आम्ही बघत होतो. ॲक्चुअली एम-एस-सी स्टुडंटला त्यांचं काहीतरी होतं हे प्रोजेक्ट, बट आम्ही टीचरशी बोलत होतो म्हणून आम्हालाही बघायला भेटलं. आणि बाय द वे मी हे गिफ्ट खोलणार नाहीये. मी नंतर उघडून दाखवेल, बट मला अंदाज येऊन गेलेला होता, कारण ती माझी फ्रेंड आहे ना, तिने ओपन करून बघितलेलं. तर त्याच्यामध्ये फाईल फोल्डर आहे. तर मी म्हटलं काय मी बघत नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी आहे फाईल फोल्डर, म्हणून मग मी ते तसंच ठेवून दिलेलं. त्यानंतर मला इतका त्रास व्हायला लागला, की मी गोळ्या वगैरे काहीच खात नाही. मी आजारी पडले, की मी अजिबात दवाखान्यात तर जाणंच दूर आहे माझं. बट आता एवढा त्रास होत होता म्हटल्यावर आणि परत मला लवकर ठीक व्हायचंय म्हणून मग मी गोळ्या घ्यायला गेलेली, घेतलेल्या 2. तर माझ्या घरात माझा भाऊ पण आहे, बट तो असा अजिबात नाही का, ते असं केअरिंग ब्रदर म्हणतात ना, तसा नाहीये. म्हणून मग मीच 9:30ला गेलेली माझ्यासाठी गोळ्या आणायला. आय होप सो लवकर बरी होईल आणि मग मी गोळ्या घेऊन झोपून घेतलेलं. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. थोडासा सपोर्ट द्या. बाय बाय. गुड नाईट.